हॅलो एव्हरीवन, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. जसं की तुम्हाला माहीत आहे, MS सेट 2021 पेपर 1 प्रिपरेशन करिता आपण सराव प्रश्नपत्रिका सुरू केली आहे. आजची ही टेस्ट 12वी मॉक टेस्ट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्युनिकेशनचे 50 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये युजफुल पडतील. लेक्चर सुरू करण्याआधी मी आपल्याला सांगू इच्छिते की या टेस्टचे काही रूल्स आहेत. जसे की आपण बघू शकता की या लेक्चरमध्ये 50 क्वेश्चन आहेत. जेव्हा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर येईल तेव्हा तो क्वेश्चन पॉज करा आणि आन्सर द्यायचा प्रयत्न करा. इच क्वेश्चन कॅरीज टू मार्क्स, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहे आणि कुठच्याही प्रश्नाला नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे मायनस मार्क नाही आहेत. आणि प्लीज राईट डाऊन युअर स्कोर इन द कमेंट सेक्शन सो दॅट वी विल अंडरस्टँड द डेप्थनेस ऑफ द मॉक टेस्ट. आजच्या लेक्चरला सुरुवात करण्याआधी मी आपल्याला आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीने MS सेट पेपर 1 साठी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 40 फुल सिलेबस टेस्ट सिरीज भेटतात, तेही पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत. प्रिव्हियस इयरचे 2011 ते 2020 पर्यंतचे सर्व प्रश्नपत्रिका पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत भेटतात. फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर. To join, message on given number or download our app Global Online University. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करू. आत्मा आणि पूर्वजांशी संवाद साधणे याला म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत: पारस्परिक संवाद, आंतरव्यक्तिगत संप्रेषण, परस्पर संवाद आणि समोरासमोर संवाद. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. आत्मा आणि पूर्वजांशी संवाद साधणे याला म्हणतात पारस्परिक संवाद, म्हणजेच ट्रान्सपर्सनल कम्युनिकेशन. Now the transpersonal communication is interaction that occurs within person's spiritual domain. Study of the influence of origin and spirituality has increased dramatically in recent years, and ongoing research helps us to understand the role of nurses in addressing a patient's spiritual needs. नेक्स्ट क्वेश्चन आहे: नवीन माध्यमाद्वारे जसे की संगणक, टेलिशॉपिंग, इंटरनेट आणि मोबाईल टेलिफोनीला ऑप्शन्स आहेत मनोरंजन, परस्पर संवाद, विकासात्मक संप्रेषण आणि लास्ट ऑप्शन आहे संप्रेषण. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. नवीन माध्यमाद्वारे जसे की संगणक, टेलिशॉपिंग, इंटरनेट आणि मोबाईल टेलिफोनीला परस्पर संवाद म्हणजेच इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन असे म्हणतात. Now the interactive communication is an exchange of idea where both the participant, whether the woman, machine or art form, are active and can have an effect on one another. It is a dynamic two-way flow of information. नेक्स्ट क्वेश्चन आहे: भारताची पहिली बहुभाषिक वृत्तसंस्था आहे आणि ऑप्शन्स आहे संवाद, API, हिंदुस्तान संवाद आणि संवाद भारती. Here the correct answer for this question is option number C. The first multilingual news agency of India was Hindustan Samachar. Hindustan Samachar is the first multilingual news agency in India, subscribed by more than 200 newspapers and almost all the news channels, including Doordarshan. Next question आहे: भारतातील मूक पिक्चर चित्रपटाचे प्रणेते होते आणि ऑप्शन्स आहेत KA अब्बास, सत्यजित रे, BR चोप्रा आणि लास्ट ऑप्शन आहे दादासाहेब फाल्के. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. भारतातील मूक पिक्चर चित्रपटाचे प्रणेते होते दादासाहेब फाल्के. नेक्स्ट क्वेश्चन आहे: MC राष्ट्रीय पत्रकारिता आणि संप्रेषण विद्यापीठ कोठे स्थित आहे आणि ऑप्शन्स आहेत लखनौ, भोपाळ, चेन्नई आणि लास्ट ऑप्शन आहे मुंबई.
या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. MC राष्ट्रीय पत्रकारिता आणि संप्रेषण विद्यापीठ भोपाळ येथे स्थित आहे. फाउंडेड इन 1991, मखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विद्यालया is non-profit public higher education institution located in the urban setting of the metropolis of Bhopal. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रभावी संवादाला सहाय्यक आवश्यक आहे आणि ऑप्शन्स आहेत आर्थिक वातावरण, राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण आणि बहुसांस्कृतिक वातावरण. Here the correct answer for this question will be option number C. Effective communication need a supportive social environment. Communication is the act of conveying meaning from one entity or a group to another through the use of mutual understood sign, symbol and semiotic rules. Next question आहे, विचार, कल्पना आणि संदेशाचे शाब्दिक आणि अमौखिक चिन्हामध्ये रूपांतर करणे असे म्हटले जाते आणि ऑप्शन्स आहेत चॅनलायझेशन, मध्यस्थी, एन्कोडिंग आणि लास्ट ऑप्शन आहे डिकोडिंग. Here the correct answer is option number C. Transforming thought, idea and messages into verbal and non-verbal sign is referred to as encoding. Encoding is a process of turning thought into communication. The encoder uses the medium to send messages. The phone call, emails, text message, face-to-face meeting, or other communication tools. The level of consequence thought that go into encoding messages may vary. Next question आहे, FM चे मुख्य उद्दिष्ट रेडिओमधील स्टेशन आहे आणि ऑप्शन्स आहेत माहिती, मनोरंजन आणि पर्यटन, मनोरंजन, माहिती आणि संवाद, पर्यटन, संवाद आणि मनोरंजन आणि लास्ट ऑप्शन आहे फक्त मनोरंजन. Here the correct answer for this question is option number B. The main objective of FM station in radio is entertainment, information and interaction. Next question आहे, खालीलपैकी कोणती संप्रेषणाची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत आणि ऑप्शन्स आहेत संप्रेषणात कल्पना, तथ्य आणि मतांची देवाणघेवाण समाविष्ट असते, संप्रेषणात माहिती आणि समज दोन्ही समाविष्ट असतात, संप्रेषण ही एक अखंड प्रक्रिया आहे, संप्रेषण एक वर्तुळाकार प्रक्रिया आहे. The correct answer for this question is option number D. All of the above are the characteristics of communication. Next question आहे, वर्गात शिक्षक एखादा शब्द किंवा प्रतिमा म्हणून संदेश पाठवतो. विद्यार्थी खरोखर काय आहे आणि ऑप्शन्स आहेत एन्कोडर, डिकोडर, आंदोलक आणि प्रचारक. Here the correct answer is option number B. In the classroom, teachers send a message either as a word or an image. The students are really decoders. The decoding of message is how an audience member is able to understand and interpret the message. It is a process of interpretation and translation of coded information into comprehensible form. The mode of communication that involve a single source transmitting information to a large number of receivers simultaneously is called, and the options are group communication, mass communication, interpersonal communication, and interpersonal communication. The correct answer for this question is option number B. The mode of communication that involve a single source transmitting information to a large number of receivers simultaneously is called mass communication. Now the mass communication is the process of imparting and exchanging information through mass media to large segment of population. It is usually understood for relating a various form of media, as these technologies are used for dissemination of information, of which
journalism and advertising are a part. संप्रेषणाचे दूरध्वनी मॉडेल प्रथम कोणत्या क्षेत्रात विकसित केले गेले आणि ऑप्शन्स आहेत तांत्रिक सिद्धांत, फैलाव सिद्धांत, किमान प्रभाव सिद्धांत आणि माहिती सिद्धांत. Here the correct answer is option number D. The telephone model of communication was first developed in the area of information theory. Transactional model of communication is the exchange of messages between sender and receiver where each take turn to send or receive messages. This is often called telephone model because it is based on experience of having message interfered by the noise from the telephone switchboard back in 1940. नेक्स्ट क्वेश्चन आहे शाब्दिक संप्रेषणात ब्रेकडाऊन असे वर्णन केले आहे आणि ऑप्शन्स आहेत शॉर्ट सर्किट, विरोधाभास, असमानता आणि लास्ट ऑप्शन आहे एंट्रोपी. Here the correct answer for this question is option number D. Breakdown in verbal communication is described as entropy. Entropy refers to the messages which convey highly unpredictable information to the receiver. Organizational communication can be equated with, and the options are intrapersonal communication, interpersonal communication, group communication, and mass communication. Here the correct answer for this question is option number C. Organizational communication can be equated with group communication. The term group communication refers to the message that are exchanged by a group members. The message that are exchanged by group members provide evidence of the nature of a group. The message that are exchanged identify whether the group is a social group or a task group. नेक्स्ट क्वेश्चन आहे संप्रेषणातील मिथकामध्ये शक्ती असते परंतु आणि ऑप्शन्स आहेत अनकल्चर, क्षुल्लक, अचूक आणि लास्ट ऑप्शन आहे अप्रस्तुत. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. संप्रेषणातील मिथकामध्ये शक्ती असते परंतु अचूक. A smart classroom is a teaching space which has smart portion with a touch panel control system, PC or a laptop connection and DVD or VCR player, document camera and specialized software, projector and screen. Select the correct answer from the code given below. The correct answer for this question is option number D. Smart classrooms are technology-enhanced classrooms that booster opportunity for teaching and learning by integrating learning technology such as computer, specialized software, audience response technology, assistive listening devices, networking, and audio-visual capacities. डोळ्याचा वापर करून संप्रेषण हे एक उदाहरण आहे आणि ऑप्शन्स आहेत मौखिक संप्रेषण, लेखी संप्रेषण, शाब्दिक संवाद आणि वरीलपैकी काहीही नाही. Here the correct answer for this question is option number A. Communication by using eyes is an example of nonverbal communication. Nonverbal communication is a transmission of messages or signals through a nonverbal platform such as eye contact, facial expression, gesture, posture, and the distance between two individuals. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक प्रकारे संप्रेषण संदेश न देता पुढे जातात आणि ऑप्शन्स आहे प्राप्तकर्ता, चॅनल, उपचार आणि लास्ट ऑप्शन आहे अभिप्राय. Here the correct answer for this question is option number D. In one-way communication, messages are passed without feedback. The feedback is a final step of a process that ensures the receiver has received a message and interpret it correctly as it was intended by the sender. It increases the effectiveness of the communication
as it permits the sender to know the efficiency of this message. प्रभावी संप्रेषणात कोणाची गरज नाही आणि ऑप्शन्स आहेत आवाज आणि भाषणात मॉड्युलेशन, पुरेसे हातवारे, सामग्रीवर प्रभुत्व आणि लास्ट ऑप्शन आहे सुंदर व्यक्तिमत्व. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, सुंदर व्यक्तिमत्व. प्रभावी संवादामध्ये व्यक्तिमत्वाची गरज नसते. मानव, प्राणी आणि मशीनमधील अभिप्राय प्रणालीच्या अभ्यासाचे शास्त्र म्हणून ओळखले जाते आणि ऑप्शन्स आहेत सायबरटेनिक्स, उलट संवाद, निवडकता अभ्यास आणि प्रतिसाद विश्लेषण. Correct answer for this question is option number A. The science of study of feedback system in human, animals and machine is known as cybernetics. Robert Wiener defined cybernetics in 1948 as a scientific study of control and communication in the animal and machine. Cybernetics include the study of feedback, black boxes, and divert concepts such as the communication and control in living organisms, machines, and organisms including self-organization. Next question आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया कोठे आहे आणि ऑप्शन्स आहेत चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि लास्ट ऑप्शन आहे दिल्ली. The correct answer for this question is option number D. Press Council of India is located in Delhi. The Press Council of India is a statutory educating organization in India formed in 1966 by its parliament. It is self-regulatory watchdog of the press, for the press and by the press that operate under the Press Council Act 1978. Here the next question is didactic communication is, and the options are intrapersonal communication, interpersonal communication, organizational communication, and relational communication. The correct answer for this question is option number B. Didactic communication is interpersonal communication. Interpersonal communication is an exchange of information between two or more people. It is also an area of research that seeks to understand how humans use the verbal and non-verbal cues to accomplish a number of personal and relational goals. Next question आहे ज्या देशात जगातील 2 सर्वात मोठी प्रसारित वर्तमानपत्रे असल्याचा गौरव आहे तो आहे आणि ऑप्शन्स आहे ग्रेट ब्रिटन, युनायटेड स्टेट, जापान आणि लास्ट ऑप्शन आहे चीन. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, जापान. जापान या देशात जगातील सर्वात मोठी प्रसारित वर्तमानपत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मध्यस्थ संवादाला नकारात्मक प्रतिक्रिया म्हणून वर्णन केले आहे. ऑप्शन्स आहेत फ्लॅग, खंडित अभिप्राय, निष्क्रिय प्रतिसाद आणि लास्ट ऑप्शन आहे नॉन कॉन्फर्मेट. The correct answer for this question is option number C. A negative reaction to mediated communication is described as passive response. Mediated communication refers to the communication carried out by the use of information communication technology and can be contrasted to face-to-face communication. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठी वृत्तसंस्था आणि ऑप्शन्स आहेत पीटीआय, यूएनआय, एनएनएपी आणि लास्ट ऑप्शन आहे संवाद भारती. The correct answer for this question will be option number B. The biggest news agency of India is not Aligarh News Agency Pool, United News of India. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रसार भारतीची सुरुवात कोणत्या वर्षात झाली आणि ऑप्शन्स आहेत 1995, 1997, 1999,
आणि 2001. The correct answer for this question is option number B. Prasar Bharati was launched in the year 1997. Prasar Bharati is India's largest public broadcasting agency. It is a statutory autonomous body set up by an act of a parliament and comprises the Doordarshan television network and All India Radio, which were earlier media unit of Ministry of Information and Broadcasting. Here the next question is, All India Radio before 1936 was known as, and the options are Indian Radio Broadcasting, Broadcasting Service of India, Indian Broadcasting Service, All India Broadcasting Service. The correct answer for this question is option number C. All India Radio before 1936 was known as Indian Broadcasting Service. Unsourced material may be challenged and removed. All India Radio AIR, officially known since 1957 as Akashvani, Voice from the Sky, is a national public radio broadcaster of India and the division of Prasar Bharati. It was established in 1936. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वतःशी संप्रेषण म्हणून ओळखले जाते आणि ऑप्शन्स आहेत ग्रुप कम्युनिकेशन, द्राक्षाचे दळणवळण, परस्पर संवाद आणि लास्ट ऑप्शन आहे आंतर वैयक्तिक संप्रेषण. The correct answer for this question is option number D. Communication with oneself is known as intrapersonal communication. Intrapersonal communication is a communication internal use of language and thought. It can be useful to envision interpersonal communication occurring in the mind of the individual in the model which contain a sender, receiver and a feedback loop. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहिती देण्याचा आणि प्राप्त करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेदाने दिलेला आहे आणि ऑप्शन्स आहेत 19 क्लॉज 2 क्लॉज ए, 19 क्लॉज 16, 19 क्लॉज 2, 19 क्लॉज 1 क्लॉज ए. The correct answer for this question is option number D. The right to impart and receive information is guaranteed in Constitution of India by Article 19 Clause 1 Clause A. Right to know is a species of the right to speech and expression provided by the Article 19 Clause 1 Clause A of the Constitution of India. A citizen has a fundamental right to access towards information. It is the duty of a state to protect the fundamental right. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये एकूण सदस्यांची संख्या किती आहे आणि ऑप्शन्स आहेत 28, 14, 17 आणि 20. The correct answer for this question is option number A. The total number of members in Press Council of India are 28. According to the Press Council Act, the council shall consist of a chairman and 28 other members. The Press Council of India is statutory body with the mandate to act as a watchdog to oversee the conduct of the print media. नेक्स्ट क्वेश्चन आहे, DTH सेवा कोणत्या वर्षात सुरू झाली आणि ऑप्शन्स आहेत 2000, 2002, 2004 आणि 2006. The correct answer for this question is option number C. DTH services was started in the year 2004. The first DTH service in the country was launched by Dish TV on 2nd October 2003. DD Free Dish, the first free DTH service in India, was launched by a public broadcaster Prasar Bharati in December 2004. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संदेशाचे फीडबॅक कोणाकडून येतात आणि ऑप्शन्स आहेत उपग्रह, मीडिया, प्रेक्षक आणि कम्युनिकेटर. The correct answer is option number C. Feedback of message come from audience. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दळणवळणाची रणनीती ओळखण्यापूर्वी आगाऊ माहिती गोळा करणे आणि ऑप्शन्स आहेत फीडबॅक,
फीड फॉरवर्ड, संशोधन अभ्यास आणि ओपिनियन पोल. The correct answer for this question is option number D. Collection of information in advance before designing communication strategy is known as opinion poll. The collection of information before designing communication strategy in advance form is known as an opinion poll. It is a type of a woman research survey containing various opinion of common mass of the particular population sample. संप्रेषण धोरण तयार करताना फीड फॉरवर्ड अभ्यास द्वारे आयोजित केले जातात आणि ऑप्शन्स आहेत प्रेक्षक, कम्युनिकेटर, उपग्रह आणि लास्ट ऑप्शन आहे मीडिया. The correct answer for this question is option number B. While designing communication strategy, feed forward studies are conducted by communicator. Next question आहे खालीलपैकी सर्वात मोठे प्रासारिक दैनिक वृत्तपत्र आहे आणि ऑप्शन्स आहेत भारताचा काळ, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, द डेक्कन हेराल्ड. The correct answer for this question is option number B. The largest circulated daily newspaper among the following is the Indian Express. Indian Express Limited is an Indian news media publishing company. It publishes several widely circulated dailies including the Indian Express and the Financial Express in English, the Loksatta in Marathi and Janasatta in Hindi. Here the next question is, video conferencing can be classified as a one of the following type of communication, and the options are visual one-way, audio-visual one-way, audio-visual two-way, visual two-way. The correct answer for this question is option number C. Video conferencing can be classified as a one of the following type of communication, and the answer is the audio-visual two-way. Video conferencing is a technology that allows users in different locations to hold face-to-face meeting without having to move to a single location together. खालीलपैकी कोणते विधान संवादाशी जोडलेले नाही आणि ऑप्शन्स आहेत माध्यम हा संदेश आहे, जग एक इलेक्ट्रॉनिक कोकून आहे, माहिती शक्ती आहे, टेलिपॅथी तंत्रज्ञान आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, टेलिपॅथी तंत्रज्ञान आहे. ऑप्शन डी संवादाशी जोडलेला नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे संप्रेषणात संदेश स्वीकारण्यात एक मोठा अडथळा आहे आणि ऑप्शन्स आहेत प्रेक्षकांची कृती, प्रेक्षकांचे ज्ञान, प्रेक्षकांचे शिक्षण आणि प्रेक्षकांचे उत्पन्न. The correct answer for this question is option number A. In communication, the major barrier to reception of the message is audience attitude. Audience attitude is a major barrier in the process of the communication. Identify the correct sequence of the following, and the options are source, channel, message and receiver, source, receiver, channel and message, source, message, receiver and channel, source, message, channel and receiver. The correct answer for this question is option number D. First the source will come, then the message, then the channel and last is the receiver. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनेटवर संप्रेषण गप्पामध्ये आणि ऑप्शन्स आहे शाब्दिक संवाद, शाब्दिक संप्रेषण, समांतर संप्रेषण आणि द्राक्षांचा संप्रेषण. The correct answer for this question is option number C. In communication, chatting in internet is parallel communication. In data transmission, parallel communication is a method of conveying multiple binary digits simultaneously. It contrasts with the serial communication which convey only a single bit at a time. This distinction is a one way of characterizing a communication link. Next question आहे खालीलपैकी कोणत्याला शाब्दिक संवाद म्हणता येईल आणि ऑप्शन आहे प्रा शर्मा यांनी वर्गात खोलीत व्याख्यान दिले, क्रॉस रोडवरील सिग्नल हिरव्या ते नारिंगीमध्ये बदलले, मूळ आईचे लक्ष वेधण्यासाठी रडत होते,
रजा अर्जासाठी दीपकने एक पत्र लिहिले. The correct answer for this question will be option number A. Professor Sharma deliver a lecture in the classroom can be termed as verbal communication. Verbal communication is a use of a sound and a word to express yourself, especially in a context of a using gesture. An example of verbal communication is saying no when someone asks you to do something you don't want to. संप्रेषणात अर्थपूर्ण शब्द आहेत आणि ऑप्शन आहे स्पष्ट, गोषवारा, साधे आणि सांस्कृतिक. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. संप्रेषणात अर्थपूर्ण शब्द आहेत सांस्कृतिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे संदेशाच्या खाली संदेश असे लेबल केले आहे आणि ऑप्शन्स आहेत अंतर्भूत मजकूर, अंतर्गत मजकूर, आंतरमजकूर आणि उपमजकूर. The correct answer for this question will be option number D. A message behind a message is labeled as subtext. The next question is the basic purpose of communication is. The options are to inform, to reform, to confirm and to form. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. संवादाचा मूळ हेतू आहे माहिती देण्यासाठी. संदेश पाठवणाऱ्याला व्यक्तीला काय म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत प्राप्तकर्ता, प्रेषक, डिकोडर आणि लास्ट ऑप्शन आहे अडथळा. The correct answer for this question will be option number B. The person who transmits a message is called sender. The sender transforms the information using the following factor: communication skill, ability to read, write, speak, and listen directly affect the communication process. Next question आहे डोळे वापरून संप्रेषण हे कोणाचे उदाहरण आहे आणि ऑप्शन्स आहेत मौखिक संप्रेषण, लेखी संप्रेषण, शाब्दिक संवाद आणि वरीलपैकी नाही. The correct answer for this question will be option number A. Communication by using the eyes is an example of non-verbal communication. Non-verbal communication is the transform of the information through the use of body language, including eye contact, facial expression, gesture, and more. For example, smiling when you meet someone convey a friendliness, acceptance, and openness. Everyone uses non-verbal communication all the time, whether they know it or not. नेक्स्ट क्वेश्चन आहे गट चर्चेत आपण काय असावे आणि ऑप्शन्स आहेत ठाम, वर्चस्व, विषय आणि अज्ञानी. The correct answer for this question will be option number A. In a group discussion, we should be assertive. एक प्रकारे संप्रेषण संदेश न देता पुढे जातात आणि ऑप्शन्स आर प्राप्तकर्ता, चॅनल, उपचार आणि अभिप्राय. The correct answer for this question will be option number D. In one-way communication, messages are passed without feedback. There is no feedback in communication. Here the next question is, in group discussion, one must communicate with, and the options are hostility, ignorance, knowledge, and long sentences. The correct answer for this question will be option number C. In group discussion, we must communicate with knowledge. The term group communication refers to the messages that are exchanged by a group member. The messages that are exchanged by a group member provide evidence of the nature of the group. The messages that are exchanged identify whether a group is social group or a task group. Next question आहे सहकारांशी परस्पर समंजसपणा ठेवण्यासाठी यापैकी कोणते महत्त्वाचे आहे आणि ऑप्शन्स आहेत प्रभावी ऐकणे, बोलणे, बोलत आणि लेखन. The correct answer for this question will be option number A. Effective listening is important in having mutual understanding with colleagues.